नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. शहरात पाणी टंचाईचे सावट कायम. ढगाळ वातावरणाने दिला अकोलेकरांना मोठा दिलासा. पहिल्यांदाच कसे निघाले रविवारी अतिक्रमण? लोकांना वाटले आश्चर्य, भलतेच कारण आले समोर. उपविभागीय पोलिसांनी अधिकाऱ्यांनी राबवली विशेष मोहीम. कोम्बिंग ऑपरेशनमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त. ग्रामीण पाणी पुरवठा योजनेची वसुली 2 ते 3%. पाणीपट्टी वसुलीकडे अधिकाऱ्यांची पाठ. पाणी पुरवठा योजना बंद पडणार. महापालिकेच्या त्या कर्मचाऱ्यांचे कोट्यावधीचे वेतन रखडले. 150 कर्मचाऱ्यांपुढे मोठी आर्थिक अडचण. आता सविस्तर बातम्या. गेल्या काही दिवसांपासून अकोलेकर उष्णतेने त्रस्त झाले आहेत. मात्र आज शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने तापमानात लक्षणीय घट झाली आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. आज अकोल्याचे तापमान 43° वर नजीक नोंदवले गेले. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 4 दिवस अकोल्यातील तापमान कमी राहण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे उन्हाच्या तीव्रतेपासून नागरिकांना काहीसा आराम मिळेल अशी अपेक्षा आहे. विशेषतः दुपारनंतर ढगाळ वातावरण राहणार आहे. गेल्या आठवड्यात अकोल्याचे तापमान 45° पुढे गेले होते, ज्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले होते. अशा परिस्थितीत आज वातावरणात झालेला बदल नागरिकांसाठी सुखद बातमी ठरली आहे. आता पुढील काही दिवस तरी अकोलेकरांना उन्हाच्या त्रासातून काहीसा दिलासा मिळणार आहे. मेच्या सुरुवातीला तापमानात वाढ होण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. अकोल्यात रविवारी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली. पहिल्यांदाच सुट्टीच्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम घेण्यात आली. भाजपचे वरिष्ठ नेते अकोल्यात येत असल्याने ही मोहीम राबविण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गौरक्षण रोड, नेकलेस रोडवर रोजचे अतिक्रमण झाले आहे. याचा मोठा फटका वाहन चालकांना बसतो. अनेक अपघात या अतिक्रमणामुळे होतात, तर स्थानिक दुकानदारांचे व्यवसाय आणि अतिक्रमणाने ठप्प झाले आहे. आज अतिक्रमण काढण्यात आले, त्यामुळे गौरक्षण रोड आणि नेकलेस रोडवरील अतिक्रमणामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी होईल अशी अपेक्षा आहे. अनेकदा महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे होते असा अनुभव आहे, ज्यामुळे यावेळेस केलेली कारवाई खरंच प्रभावी ठरेल आणि पुन्हा अतिक्रमण होणार नाही अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली. केवळ नावापुरतीच अतिक्रमण हटाव मोहीम न होता खरंच सफाई होईल अशी अपेक्षा आहे. या मोहिमेनंतर शहरातील रस्ते वाहतुकीसाठी आणि नागरिकांच्या ये-जासाठी अधिक मोकळे होतील अशी अपेक्षा आहे. महापालिकेने या कारवाईची नियमितता आणि प्रभावी अंमलबजावणी करावी, जेणेकरून पुन्हा अतिक्रमणाची समस्या उद्भवणार नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. आज वरिष्ठ भाजप नेते अकोल्यात येत असल्याने ही कारवाई केल्या गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आज पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कोम्बिंग ऑपरेशन राबविले. यात मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचबरोबर शस्त्र जप्त करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दिली. आजची अमावस्या पाहता अकोला शहरात कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबवून शहरातील सर्व पोलीस स्टेशन यांनी कलम 144 नुसार 24 शस्त्र जप्त केले आहेत. तसेच कलम 135 प्रमाणे 01 केस, कलम 188 प्रमाणे 10 केस, कलम 294 प्रमाणे 01 केस, कलम 323 प्रमाणे 06 केस, कलम 279, 337 भादवी प्रमाणे 38 केस, मोटर वाहन कायदा अन्वये 26 केसवरून एकूण 11,200 रुपये दंड वसूल केला आहे. तसेच एकूण 27 निरागस बालकांना चेक करण्यात आले आहे व 67 संशयित व 13 बेलेबल वॉरंटीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. अकोला शहरातील 30 हॉटेल लॉजिंग चेक करण्यात आले आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सतीश कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात अकोला शहर येथील सर्व प्रभारी अधिकारी व शहर विभागातील सर्व पोलीस स्टेशनचे DB पथकाचे पोलीस अंमलदार यांनी केली आहे. रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले शहर आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये.
शहरामध्ये देवी पथकामार्फत आणि पोलीस स्टेशनमध्ये विविध ठिकाणी नाकाबंदीचं आयोजन करून कोम्बिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या दरम्यान एकूण आरमॅगच्या 425 आरमॅगच्या 8 केसेस करण्यात आलेल्या आहेत आणि 9 शस्त्र जप्त करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर इतर BPI ॲक्टच्या केसेस जसे की BPI ॲक्ट 122, 110, 117, 33 RW आणि तडीपारीचं उल्लंघन करणारे आरोपी याविरुद्धसुद्धा विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. शहरामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीवरती आळा घालण्यासाठी आणि पोलिसांचा वचक निर्माण होण्यासाठी सदर कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे आणि अशीच कारवाई पुढेही कंटिन्यू करण्यात येणार आहे. प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि लोकांचा पाणीपट्टा न देण्याचा पायंडा पाहता प्रादेशिक पाणीपुरवठा योजना डबघाईत जात असल्याची ओरड आहे. यामुळे जनतेला फुकटात देण्यात येणाऱ्या पाण्याचे बिल हे आता 40 कोटीपर्यंत पोहोचले आहे. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना आर्थिक अडचणीत सापडली आहे. या योजनांमधून वर्षभर तब्बल 38 कोटी रुपये पाणीपट्टी वसुली होणे अपेक्षित असताना यंत्रणेला केवळ 1.25 कोटीवर समाधान मानावे लागत आहे. केवळ 2% इतकीच वसुली झाल्याने योजनांच्या आर्थिक योजनांवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. अकोला जिल्ह्यातील प्रमुख प्रादेशिक योजनांची थकबाकीची रक्कम कोटीत असून यात अकोला 24 कोटी, अकोट 12 कोटी, बार्शीटाकळी 2 कोटी तर तेल्हारा 4 कोटी रक्कम थकीत आहे. जर नागरिकांनी वेळेवर पाणीपट्टी भरली नाही तर या योजना अधिक अडचणीत येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील 84 गावे आणि 64 वाड्या या प्रमुख प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांवर अवलंबून आहेत. या भागातील ग्रामस्थांना याच माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र पाणीपट्टीची मोठी रक्कम थकीत असल्याने योजना चालवणे कठीण झाले आहे. शहरात फटाके फोडणारे बुलेट गाड्या पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसत आहे. यापूर्वी वाहतूक शाखेने अशा वाहनांवर कारवाई केली होती आणि आता जप्त केलेले सायलेन्सर रोड रोलर खाली टाकले होते. पण आता पुन्हा अशा वाहनांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. शहरात अगोदरच अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. त्यात आता फटाके फोडणाऱ्या बुलेटमुळे ध्वनी प्रदूषणाची भर पडत आहे. कर्णकर्कश आवाज करत जाणारी ही वाहने आजूबाजूच्या लोकांना अक्षरशः धडकी भरवत आहेत. यापूर्वी अशा वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्याने त्यांची संख्या काही प्रमाणात कमी झाली होती, परंतु आता त्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. चालकांसाठी ही केवळ शानकी सवारी असली तरी सामान्य नागरिकांसाठी मात्र ती डोकेदुखी ठरत आहे. वाहतूक पोलिसांनी तातडीने अशा वाहनांवर कारवाई करून नागरिकांना या कर्णकर्कश आवाजातून दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. याशिवाय संबंधित वाहन चालकांवर वचक बसणार नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर. जिंका आयफोन. 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन. अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन. अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRCचे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन. आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी. लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. अधिक माहितीसाठी संपर्क 90 75 01 28 54 70 20 59 83 98. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अनेक वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शिक्षक समुपदेश कार्यक्रमांतर्गत 101 शिक्षक, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापक पदांवर समुपदेशाने पदोन्नती देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेतील शिक्षक संघटनांनी मुख्याध्यापक आणि केंद्र प्रमुख यांच्या पदोन्नतीसाठी मोठा संघर्ष केला होता. शिक्षक समन्वय आणि शिक्षक संघर्ष समितीच्या माध्यमातून यापूर्वी अनेक आंदोलने, उपोषणे आणि निवेदने होऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. या प्रयत्नांमुळेच आज ही पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे सर्व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. या पार्श्वभूमीवर सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद अकोला येथे 7 संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे आणि त्यानुसार ही कार्यवाही सुरू आहे. पदोन्नती झालेल्या एकूण 101 शिक्षकांमध्ये 10 शिक्षक विस्तार अधिकारी,
46 केंद्रप्रमुख आणि 45 मराठी माध्यमांचे मुख्याध्यापक यांचा समावेश आहे. बार्शीटाकडी पोलिसांनी अवैध पेट्रोल विक्रीवर धाड टाकून 3.25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तालुक्यातील अवैध धंद्यांना लगाम घालण्याची गरज असून पोलिसांनी याकडे अधिक लक्ष द्यावे अशी मागणी आरआरसी नेटवर्कने काही दिवसांपूर्वीच केली होती. त्याचाच परिणाम आता दिसून येत आहे. स्थानिक पोलीस रात्रीच्या गस्तीवर असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की खडकपुरा येथील रहिवासी असलेला आरोपी सय्यद अब्रार सय्यद मीर यांच्याकडे मोठ्या प्रमाणात अवैध पेट्रोलचा साठा आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तिथे त्यांना 20 लिटर क्षमतेच्या 10 पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या कॅन आणि एका हिरव्या रंगाच्या 10 लिटर क्षमतेच्या कॅनमध्ये एकूण 210 लिटर पेट्रोल तसेच इतर साहित्य आढळून आले. पोलिसांनी पंचासक्षम कारवाई करत हे सर्व साहित्य आणि पेट्रोल तसेच त्यासाठी वापरले जाणारे वाहन असा एकूण 2,79,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आता 200 लिटर पेट्रोलच्या साठ्याचा स्रोत शोधून काढण्याची मागणी जोर धरत आहे. तर या पूर्वीच्या ठाणेदारांचे या अवैध धंद्यांना अभय होते काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे आरआरसी ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अकोला शहरातील जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांडपुरा परिसरात 2 गटांमध्ये दगडफेकीची घटना घडली. परिस्थिती आता नियंत्रणात आहे आणि पोलिसांनी एका तरुणाला तलवारीसह ताब्यात घेतले आहे. अकोला शहरातील जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांडपुरा परिसरात 2 गटांमध्ये दगडफेकीची घटना घडली. परिस्थिती आता नियंत्रणात आहे आणि पोलिसांनी एका तरुणाला तलवारीसह ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत भांडपुरा परिसरात 2 गटांमध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गाडी लावण्याच्या कारणावरून 2 गटात मारामारी झाली आणि एका व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ज्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला असला तरी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यामुळे आता शांतता प्रस्थापित झाली आहे. नित्य नियमानुसार रोजचे काम सकाळीच सुरू झाली होती. रात्रीचा तणाव सकाळी पूर्णपणे निवळला होता. महानगरपालिकेअंतर्गत राष्ट्रीय शहरी योजना मिशन अर्थात NUHM योजनेत कार्यरत असलेल्या 140 अधिकारी कर्मचाऱ्यांचे मागील 3 महिन्यापासूनचे वेतन थकीत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. महानगरपालिकेअंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य मिशन अर्थात NUHM योजनेत कार्यरत असलेल्या 140 अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचे मिळून सुमारे 1,35,00,000 रुपये वेतन थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. वेळेवर वेतन न मिळाल्याने अनेक कर्मचाऱ्यांच्या घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या औषधोपचाराचा खर्च तसेच मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवणे कठीण झाले आहे. नियमितपणे काम करूनही 3 महिन्यापासून वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. वेतन थकबाकीला प्रशासनाची उदासीनता कारणीभूत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य मिशन योजनेअंतर्गत या कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली असून त्यांच्या वेतनासाठी केंद्र सरकारकडून अनुदान येत असते. मात्र प्रशासनाकडून वेळेवर प्रस्ताव सादर न केल्यामुळे हे अनुदान मिळण्यास विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. अनुदान आल्यानंतरही प्रशासकीय दिरंगाईमुळे वेतन वितरणात आणखी विलंब होण्याची शक्यता कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 3 महिन्यांपासून विनावेतन काम करत असूनही प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत. आता सामूहिक निवेदनासोबतच धरणे आणि उपोषण सारख्या मार्गाचाही विचार करत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला.
शहरात पाणी टंचाईचे सावट कायम, ढगाळ वातावरणाने दिला अकोलेकरांना मोठा दिलासा. पहिल्यांदाच कसे निघाले रविवारी अतिक्रमण, लोकांना वाटले आश्चर्य, भलतेच कारण आले समोर. उपविभागीय पोलिसांनी अधिकाऱ्यांनी राबवली विशेष मोहीम, कोम्बिंग ऑपरेशनमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त. ग्रामीण पाणी पुरवठा योजनेची वसुली 2 ते 3%, पाणीपट्टी वसुलीकडे अधिकाऱ्यांची पाठ, पाणी पुरवठा योजना बंद पडणार. महापालिकेच्या त्या कर्मचाऱ्यांचे कोट्यावधीचे वेतन रखडले, 150 कर्मचाऱ्यांपुढे मोठी आर्थिक अडचण. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार. पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम. अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा. निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड.